नमस्कार. विझरो मध्ये आपलं स्वागत आहे. मी गौरीश बोरकर. आज तुम्हाला आमच्या एका अभ्यासक्रमाची माहिती देणार आहे. हा अभ्यासक्रम कधी सुरू होणार आहे, याच्यामध्ये आपण काय काय कव्हर करतो आणि हा अभ्यासक्रम कोणाकरता आहे, या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हा जो अभ्यासक्रम आहे याचं नाव आहे वैदिक ज्योतिषाची मूलतत्वे. या अभ्यासक्रमामध्ये मुख्यतः दोन भाग आहेत, दोन विभाग आहेत त्याचे, आणि त्याचे दोन विभाग आहेत. त्यातला एक विभाग आहे मूलभूत सिद्धांतांचा अभ्यास आणि दुसरा विभाग आहे कुंडलीचे विश्लेषण. असे त्याचे दोन विभाग आहेत. पहिल्या विभागामध्ये आपण कुंडलीचा प्रकार समजून घेणं, म्हणजे काय काय या टाईपची कुठल्या कुंडली आहे, काय काय या गोष्टी इंडिकेट होतात या कुंडलीमध्ये, या गोष्टी ज्या आहेत या समजून घेणं. याच्या काही जर आपण डिटेल्स बघितले तर त्याच्यामध्ये विविध ज्या टायपॉलॉजी थिअरीज आहेत किंवा ज्या थिअरीज आपल्याकडे पूर्वी वेदांमध्ये मांडलेल्या आहेत, त्याच्यानंतर तत्वज्ञान म्हणून मांडलेले आहेत, त्यातल्या काही थिअरीज मध्ये पुरुषार्थ आहेत. तर पुरुषार्थांचं ऍप्लिकेशन पत्रिकेमध्ये कसं करायचं. मॉडर्न थिअरीज आहेत की ज्याच्यामध्ये व्यक्तिमत्वांचे वेगवेगळे प्रकार असतात, तर त्या व्यक्तिमत्वांच्या वेगवेगळ्या प्रकारांचं इंडिकेशन पत्रिकेमध्ये किंवा कुंडलीमधून कसं होतं, या गोष्टी ज्या आहेत या कुंडलीचा प्रकार समजण्यामध्ये बेसिकली येतात. त्याच्यानंतर ज्योतिषाची मूलभूत तत्व, म्हणजे ज्योतिष तयार कसं झालं, हे शास्त्र म्हणून निर्माण कसं झालं, हा जो भाग आहे तो ज्योतिषाच्या मूलभूत तत्वांमध्ये येतो. भावांची कारकत्व काय आहेत, 12 भावांची कारकत्व काय आहेत, ती कशी तयार झाली, आणि चलित कुंडलीचं महत्व काय आहे, चलित कुंडली तयार कशी होते, या गोष्टी ज्या आहेत त्या भावचलित कुंडलीमध्ये येतात. त्याचा उद्देश काय आहे, भावचलित कुंडली का पाहायची आणि त्याचे फायदे काय आहेत ते पण आपण पाहणार आहोत. जसं आपण भावांबद्दल बघितलं किंवा स्थानांबद्दल बघितलं, तसंच आपण राशींबद्दल पण पाहणार आहोत की राशींची चिन्ह कशी काय निर्माण झाली, ती चिन्ह का आहेत, त्या चिन्हांचा अर्थ काय, राशीचे प्रकार काय वगैरे, या गोष्टी ज्या आहेत त्या राशी कारकत्वांचा सखोल विचार याच्यामध्ये येणार आहेत. आणि त्याच्या मागे वेगवेगळ्या संकल्पना ज्या आहेत, कॉन्सेप्ट आहेत, टाइप्स आहेत त्याचे, ते जे आहेत ते येणार आहेत. ग्रहांच्या बाबतीतही तसंच आहे की ग्रहांचे जे गुण आहेत ते ठरले कसे, निर्माण कसे झाले, याचा विचार, त्याच्या मागच्या विविध संकल्पना काय आहेत वगैरे, या ज्या गोष्टी आहेत त्या येणार आहेत. आणि ग्रह आणि राशींचं जे नातं आहे एकमेकांची, ते तयार कसं झालं आणि त्याचा उपयोग काय, या गोष्टी आपण विभाग 1 मध्ये पाहणार आहोत. हा जो सगळा कार्यक्रम आहे, हा सगळा जो अभ्यासक्रम आहे, हा जसा आता आपण बोलतोय तसा पूर्णपणे मराठीमध्ये असणार आहे. आणि हा कार्यक्रम, त्या अभ्यासक्रम जो आहे तो त्या व्यक्तींकरता आहे ज्यांना ज्योतिषामधलं काहीही माहित नाही, काहीही माहिती असायची गरज नाही, पण इच्छा मात्र आहे शिकायची, इंटरेस्ट आहे, त्यांच्याकरता हा कार्यक्रम आहे. दुसरा जो भाग आहे तो थोडासा प्रॅक्टिसचा आहे. पहिला भाग आहे तो थोडा थिअरीचा होता, दुसरा भाग हा प्रॅक्टिसचा आहे. आणि प्रॅक्टिस आणि थिअरी गोज हँड इन हँड, त्यामुळे एकत्र ते आपण शिकणार आहोत. त्याच्यामध्ये भावांचा एकमेकांशी संबंध काय आहे, आयुष्यातल्या विविध घटनांची भाकितं कशी करायची, आयुष्याची कथा कशी तयार होते, विविध योग जे आहेत त्या योगांचं विश्लेषण कसं करायचं, ग्रहांच्या दृष्टी आहेत त्यांचं विश्लेषण कसं करायचं, जातकाच्या आयुष्यामध्ये महत्वाचं काय आहे, त्याच्या आयुष्याचा केंद्रबिंदू काय आहे, तो ऍक्च्युअली कशाच्या भोवती त्याचं आयुष्य फिरत राहील हे कसं ठरवायचं, अचूक भाकितांसाठीचे महत्वाचे नियम काय आहेत, वेगवेगळ्या भावांचं विश्लेषण म्हणजे वेगवेगळ्या स्थानांचं विश्लेषण कसं करायचं, प्रॅक्टिकल पार्ट आहे त्यामध्ये, काय आहे असं नाही, कसं करायचं हा भाग आहे. आणि विविध पत्रिकांचा सराव, तो सराव जो आपण करतो तो मुख्यतः विद्यार्थ्यांनी दिलेल्या पत्रिकांचा करतो, सेलिब्रिटीजचा नाही करत. आणि त्यामुळे तुम्हाला ते समजायला जास्त सोपं पडतं, कारण की जी माणसं आहेत ती माणसं तुमच्या आजूबाजूची असतात, जवळपासची असतात, आणि तीच तर असतात जी तुम्हाला पुन्हा नंतर येऊन काही प्रश्न विचारतात. म्हणून
तुमच्या आसपासच्या व्यक्तींचा सराव हा सगळ्यात महत्वाचा आहे सुरुवातीला. आता या अभ्यासक्रमाची रचना कशी आहे, तर त्याच्यामध्ये सिद्धांत म्हणजे शिकणं जे आहे, ऑनलाईन लेक्चर असं आपण ज्याला म्हणतो, ते जे आहे ते पहिल्या भागामध्ये येतं. थोडस त्याच्यातून आपण थिअरी शिकतो आणि मग आठवड्याचा गृहपाठ म्हणजे त्याचा अभ्यास करतो. ते आपण जे आहे ते घरी जाऊन किंवा घरी प्रॅक्टिस करतो. घरी जाऊन नाही, कारण ऑनलाईनच आहे, त्यामुळे घरी त्याचा अभ्यास करण्याकरता वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतात, वेगवेगळ्या प्रश्नांवर विचार करायला सांगितलेलं असतं. तर ते जे प्रश्न आणि त्यांच्यावरचे जे विचार आहे तो आठवड्याचा गृहपाठ, पुढे पुढे पत्रिका सोडवायला सांगितलेले असतात, तो पण आठवड्याचा गृहपाठ असतो. आकाश निरीक्षण, थोडस आपल्याला ज्योतिषी म्हणून माहिती पाहिजे की सध्या आकाशामध्ये आपल्या काय चाललेलं आहे आणि त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून, नॅचरली सगळ्या ज्योतिषांना जे आपल्याकडे शिकतात त्यांना त्याची गोडी लागते आणि पुढे ते कंटिन्यू करतात आणि त्यानुसार आपण कधी कधी आकाश निरीक्षण करायला पण जातो आणि त्यानुसार आकाश निरीक्षण करून आपल्याला ग्रह आणि राशींबद्दल चांगली डिटेल माहिती होणं आवश्यक आहे. त्यामुळे तो आहे तो थोडासा आणखीन एक दुसरा भाग आहे. आणि आजकाल अगदी साध्या फोनवर सुद्धा आकाशाचे खूप छान फोटोग्राफ्स येतात आणि त्यामुळे तुम्ही ते काढणं आणि एकमेकांशी शेअर करणं वगैरे या गोष्टी अपेक्षित आहे तिथे. सादरीकरण, नुसतं थिअरी शिकून काही उपयोग होत नाही, कारण की हा प्रॅक्टिकल विषय आहे. त्यामुळे मी सांगितलं आणि तुम्ही नुसतं ऐकलं तर त्याचा शून्य उपयोग किंवा अगदी कमी उपयोग होतो. तर त्यामुळे तुम्ही स्वतः पत्रिका घेऊन त्या पत्रिकांचं विश्लेषण करणं, इतरांना वर्गामधले सांगणं हे फार महत्वाचं आहे. नाहीतर कितीतरी असे लोक आहेत की जे शिकलेले आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, पण बाकीत करताना अडचणी येतात. याचं कारण काय, तर प्रॅक्टिस नाही झालेली. किती तुम्ही क्लासेस केले तरी प्रॅक्टिस जोपर्यंत होत नाही, कोणाच्या तरी समोर तुम्ही जोपर्यंत ते प्रेझेंट करत नाही, जो तुम्हाला चूक किंवा बरोबर सांगेल, तोपर्यंत त्याचा फार उपयोग होत नाही. थोडासा होतो, नाही असं नाही, पण तर त्यामुळे सादरीकरण आणि प्रकल्प, शेवटी जो आहे तो तुम्ही केलेलं जे काम आहे त्याचं डॉक्युमेंटेशन करून ते प्रेझेंट करणं, ते शेअर करणं, हा जो आहे हा शेवटचा प्रकल्पाचा भाग आहे. हा पण प्रॅक्टिकल आस्पेक्ट आहे. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींनी हा अभ्यास पूर्ण होतो आणि त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मुद्दाम कव्हर केलेल्या आहेत. त्याच्याकरता थोडासा वेळ द्यावा लागतो आणि तो आवश्यक आहे, नाहीतर तो विषय आहे तो थिअरीच्या लेवललाच राहतो. अनेकांना खूप जास्त तत्व माहिती असतात ज्योतिषाची, पण अप्लाय करताना अडचण येते आणि त्याचं जे कारण आहे ते आपण या अभ्यासक्रमाच्या रचनेने सोडवत आहोत. तर आता पुढचा भाग म्हणजे कधी, कुठे, कसं वगैरे या गोष्टी. तर या कार्यक्रमाचा कालावधी 1 वर्ष आहे. त्याचं जे प्रेझेंटेशन आहे किंवा आपण भेटणार आहोत ते ऑनलाईन भेटणार आहोत. शनिवारी सकाळी, दर शनिवारी सकाळी 7:30 वाजता IST म्हणजे भारतीय प्रमाण वेळेनुसार. तुम्ही कुठे असाल तरी ही वेळ कन्व्हिनियंट आहे, त्यामुळे आपण ही वेळ ठेवलेली आहे. अगदी बऱ्याचशा भागांमध्ये ही वेळ कन्व्हिनियंट आहे जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये. आणि फीज, जर का तुम्ही रेसिडेंट इंडियन असाल तर $12,000 फी आहे त्याला, आणि नॉन रेसिडेंट असाल तर $300 फी आहे. अशी आकारणी आहे या प्रोग्रामची. सुरुवात कधी होणार आहे, खरं म्हणजे दरवर्षी आपण गुढीपाडव्याला सुरू करतो एक प्रोग्राम, आणि एक प्रोग्राम सुरू करतो दिवाळीच्या वेळी. पण गुढीपाडव्याच्या आदल्याच दिवशी ग्रहण होतं, त्यामुळे चांगला मुहूर्त बघून आपण प्रोग्राम सुरू करतो आणि त्यानुसार हा प्रोग्राम आहे तो येत्या शनिवारी म्हणजे 13 एप्रिलला सुरू करतो आहोत. तुम्हाला जर या प्रोग्राम मध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला जर काही आणखी माहिती हवी असेल, तर तुम्ही इथे दिलेल्या नंबरवर माझ्याशी संपर्क साधू शकता आणि आपण तुम्हाला काही प्रश्न असतील त्याच्याबद्दल बोलू शकतो. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल, तुम्हाला जर कुतूहल असेल, तुम्हाला जर वाटत असेल की आपण अगदी स्क्रॅच पासून ज्योतिष शिकलं पाहिजे, किंवा तुम्हाला थोडंसं येत असेल
ही बॅच ऍक्च्युअली आहे, याच्या एनरोलमेंट झालेले आहेत आणि ह्याच्यात काही जण आहेत ज्यांचा अभ्यास ज्योतिषाचा थोडासा झालेला आहे, पण काही असे आहेत की जे अगदी फ्रेश आहेत. आणि मला दोन्ही स्टुडंट्सना मी त्याच पद्धतीने शिकवतो, कारण की मी शिकवतो त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना आधी झालेल्या नसतात आणि त्यामुळे तुम्हाला बोथ वेज, म्हणजे तुम्हाला थोडंसं येत असेल किंवा काहीच येत नसेल तर दोन्ही अँगलनी, दोन्ही गोष्टींनी तुम्हाला जॉईन व्हायला काहीच अडचण नाही. तुमची इच्छा असेल तर नक्की संपर्क करा. आज आपण याच्याबद्दलच माहिती घेणार होतो, त्यामुळे इथेच थांबूया. पुढच्या वेळी कुठल्या तरी वेगळ्या इंटरेस्टिंग टॉपिक्स जे आपल्या सिरीज चालू आहे त्याच्यामधला घेऊन भेटूया. नमस्कार.